टीईटी पात्रतेची अट शिथिल करून शिक्षक भरती घ्या। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शिक्षकांनी मागणी केली। तर लातूर जिल्ह्यात 2000 ते 2500 प्रशिक्षणार्थी शिक्षक सध्या कार्यरत आहेत। काय एकंदरीत तुमची मागणी आहे शिक्षक म्हणून काम करत असताना या कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आता पुढची तुमच्या काय आशा पल्लवित झालेल्या आहेत? ज्या युवा प्रशिक्षण अंतर्गत जिथं आम्ही काम करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपीची नोकरी द्यावी हीच आमची कळकळीची विनंती महाराष्ट्र शासनाला आम्ही करत आहोत। शासनाने काय तुमची दखल घ्यावं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतंय की माझ्यासारखे आणि माझ्या गोरगरीब कुटुंबातले जवळजवळ लातूर जिल्ह्यामधील 2000 ते 2500 असे डीएड बीएड धारक आहेत आणि त्याच्यावर बोटावर मोजणे इतकेच टीईटी पास आहेत आणि त्या टीईटी पास धारकांचा शासनाने न विचार करता आम्हाला जे प्रमाणपत्र 6 महिन्यानंतर जे भेटणार आहे त्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्या प्रमाणपत्रांना ग्राह्य धरून आम्हाला या नोकरीमध्ये शिक्षक भरतीमध्ये आम्हाला समायोजन करावं। एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या भावांसाठी ज्या 2 योजना आल्या, लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या माध्यमातून काम करणाऱ्या या लाडक्या भावांना असं वाटतं की आम्हाला शिक्षक म्हणून 6 महिन्याची नियुक्ती दिली, परंतु आता होऊ घातलेल्या राज्यातल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा टीईटीची अट हे बाजूला ठेवून आता या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या या सगळ्या भावांना शासनाने शिक्षक भरतीमध्ये सुद्धा शिथिलता द्यावी आणि या लाडक्या भावांना सुद्धा एक संधी द्यावी अशी विनंती या सर्व शिक्षक बांधवांनी आता केलेली आहे।